श्रीदामा गेलाय ना, श्रीदामा आता त्याच्या बायकोला आणणार आहे. श्रीदामा तिकडं सासरवाडीला पोहोचला. श्रीदामाच्या पत्नीचं नाव आहे माधवी. त्या माधवीला आपल्या आईच्या घरून निघत असताना तिच्या आईनं सल्ला दिला, माधवी तुझं लग्न झालंय म्हटले, तुझे जे पतिदेव आहे ना श्रीदामा, माझा तुला एकच सल्ला आहे, सगळ्यांशी चांगलं वागायचं, सासूशी चांगलं वागायचं, सासऱ्यांशी चांगलं वागायचं, आपल्या शेजाऱ्यांशी चांगलं वागायचं. पण माझं एक वाक्य नोट करून ठेव, तुझ्या मिस्टरांचा एक मित्र आहे ज्याला कोणी कृष्ण म्हणते, कोणी काना म्हणते, कोणी लाला म्हणते. माझं वाक्य नोट कर, स्वतःचं तोंड त्याला कधी दाखवायचं नाही, त्याचं तर पाहायचंच नाही. म्हटले आई का? म्हटले इतिहास आणि ग्रंथ साक्ष देतात, ज्यानी ज्यानी आतापर्यंत त्याला पाहिलं तो स्वतःचं देहभान विसरून गेलाय. आणि हे सत्यच आहे ना. त्याला पाहिल्यानंतर आपण राहतच नाही, आपण त्याचीच होऊन जातो. चित्त चोरी येले नंदाच्या, नंदने किंवा हरीने माझे हरिले चित्त. ठीक आहे आई, हरकत नाही. आयुष्यभर तुला घुंगट घेऊन चालायचं जरी वेळ आली तरी तशी जा, पण स्वतःचा चेहरा दाखवू नको. गाडी निघाली. इथे आमचे लाला रस्त्यात उभेच होते. श्रीदामा कधी येतील, श्रीदामा कधी येतील हा मनामध्ये भाव आहे. तेवढ्यामध्ये गाडी आली. ज्या झाडाखाली बसले होते कृष्णाजी, गाडी थोडी समोर निघून गेली, जाग आली. गाडीच्या मागे धावायला लागले कृष्ण. रे भैया, रे भैया, भैया गाड़ी वाले, रे भैया, रे भैया. रे भैया, रे भैया, भैया गाड़ी वाला, गाड़ी धीरे हाँ करे, गाड़ी धीरे हाँ करे, गाड़ी धीरे हाँ करे. ओ भैया, ओ भैया, भैया गाड़ी वाला, गाड़ी धीरे हाँ करे, तो गाड़ी धीरे हाँ करे, धीरे हाँ करे, गाड़ी धीरे हाँ करे, धीरे हाँ करे, गाड़ी धीरे हाँ करे. मागून त्या गाडीला हाक देणं चालू आहे. थोडा वेळ आवाज दिल्यानंतर गाडीच्या मालकाला श्रीदामाला हाक आली आणि ती श्रीदामाला हाक आल्यानंतर मागून धावत येताना कृष्ण दिसला. श्रीदामानं गाडी त्या ठिकाणी थांबवली. कृष्ण म्हणतायत, अरे वा, गाडी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे मतवार रे. गाड़ी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार. अरे एवढी सुंदर गाडी म्हणजे श्रीदामा, एवढी सुंदर गाडी मी आतापर्यंत पाहिली नाही. अरे म्हटले, मी पहिल्यांदा सासरवाडीला गेलो होतो, पहिल्यांदा बायकोला आणायला चाललो, म्हणून अशीच गाडी न्यायची का? गाडी मी सजवून नेली होती म्हणून गाडी आज एवढी सुंदर दिसते. आणलंय का म्हटले तू तुझ्या बायकोला? म्हटले आणलंय ना. ज्या बायकोला स्वतःच्या आईनं सांगितलं होतं कृष्णाचं तोंड पाहायचं नाही, या दोघं मित्रांची त्या ठिकाणी चर्चा चालू होती. आणि ही चर्चा चालू असताना श्रीदामा त्या माधवीला म्हणायला लागला, माधवी मी तुला माझ्या मित्राबद्दल सांगायचं विसरलो होतो. माझा एक अत्यंत जिवलग मित्र आहे, त्याला कोणी कृष्ण म्हणते, कोणी काना म्हणते, कोणी लाला म्हणते. सगळ्यात आधी तुझी भेट घालून देतो. तिला तर आईचे वाक्य आठवले, पाहायचं नाही, तोंड दाखवायचं नाही. स्वतःचं तोंड झाकून घेतलं आणि गाडीमध्ये त्या 2-4 चादरी असतील ना, त्याही डोक्यावर घेऊन टाकल्या. कारण आई कधी खोटं सांगणार नाही. मग आता काय करावं? कृष्ण मागून आला, ए श्रीदामा की पत्नी, ए श्रीदामा की माधवी, थोडा हमें भी मुंह दिखाओ. तिने फक्त मान हलवली, नाही. अरे मी त्याचा जिवलग मित्र आहे श्रीदामा, अरे तुझी अर्धांगिनी मला तोंड दाखवत नाही. म्हटले बघा, तू तिचा देर, ती तुझी वहिनी, तुम्ही 2 जण बघा काय करायचं.
भावनिक झाले कृष्ण, छोटेसे होते. ओ माधवी जी, जरा आपका मुंह तो दिखाइए, क्यों आप दिखने के लिए सुंदर नहीं हो. चेष्टेमध्ये बोलायला लागले. एक शब्द बोलत नव्हते माधवी. बघा मी शेवटचं विचारतो, दाखवता का मला तुमचं तोंड? मला बघायचं आहे माझ्या श्रीधामाची अर्धांगिनी कशी आहे. काहीच बोलत नव्हती त्या ठिकाणी माधवी. देव आता भाऊक व्हायला लागले. माधवी, तू चेष्टा करते का खरंच मला तोंड दाखवायचं नाही? माधवी म्हटले, माझ्या आईनं मला सांगितलंय चेहरा पाहायचा नाही, चेहरा दाखवायचा नाही. देवाला वाईट वाटायला लागलं. खरंच? म्हटले हो. एक लक्षात ठेव म्हटले माधवी, तू ज्या चेहऱ्याला पाहण्याकरता नाकारते आहे ना, योगी जपी तपी संन्यासी युगानुयुग डोंगर दऱ्यामध्ये जाऊन तप करतात, तरी त्यांना मी स्वप्नात सुद्धा दिसत नाही, जो तुझ्या समोर स्वतः याचक म्हणून उभा आहे की मला तुझा चेहरा पाहू दे. नाकारते म्हटले, शब्द आहे माझा. आयुष्यभरात फक्त एकदा तुला मला पाहण्याचा योग येईल, त्याच्यानंतर तू स्वतः मिनिटाला मला पाहण्याकरता प्रयत्नवादी असेल, पण मी तुला दिसणार नाही. देव तिथून निघून गेले. गाडी घरी पोचली. पण ती गाडी घरी पोचल्यानंतरचा आता असा भाग चालू झाला, आपल्या स्वतःच्या घरी आल्यानंतर दैनंदिन क्रिया ज्या चालू असतात त्या दैनंदिन क्रियेमध्ये असा भाव निर्माण व्हायला लागला, ज्या परमात्म्याचं चिंतन आईच्या मुखातून ऐकलेलं होतं. गोकुळातला व्यवहारच असा होता, घर कोणाचंही असो पण चर्चा स्वतःच्या घरातली नाही, फक्त कृष्णाचीच. गल्ली कोणती असो चर्चा कृष्णाचीच. गोविंद दामोदर स्तोत्र आहे ना, त्याच्यामध्ये काय वर्णन आलेलं आहे? गृहे गृहे गोपवधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम्. गृहे गृहे गोपवधू कदंबा. प्रत्येकाच्या घरामध्ये फक्त या कृष्णाची चर्चा चालत होती. ही माधवी थोडस नवीन नवरी होती ना, 8 दिवस 15 दिवस 20 दिवसानंतर शेजारच्या बायाला म्हणायला लागली, का ग तुमच्याकडच्या बाया वेड्या आहेत का? स्वतःच्या नवऱ्याचं चिंतन नाही, सासूचं नाही, सासऱ्याचं नाही. उठलं की प्रत्येकाच्या घरामध्ये कृष्ण, उठलं की प्रत्येकाच्या घरामध्ये कृष्ण काना लाला, कृष्ण काना लाला. त्या गोपिका आपापसात चर्चा करायला लागल्या, ही नवीन आली आहे वाटते. म्हटले हो नवीनच आहे. कृष्णाला पाहण्याचा योग आला नाही वाटते. नाही म्हटले, अजून कृष्णाला पाहण्याचा योग आला नाही, म्हणून अशी बोलते. ज्या दिवशी पाहिल ना त्या दिवशी आपल्याला विनंती करत जाईल, कृष्ण कोणत्या गल्लीत आहे मला सांगा, मी पाहून येते. आणि प्रसंगाला एक दिवस सकाळी सकाळ झालीच नव्हती तरी हिला भान झालं, असा भास निर्माण झाला. सकाळ झाली, सकाळी उठली, मटका घेतला, यमुनेच्या तीरावर पाणी भरण्याकरता गेली. कोणीच नाही. हिला असं वाटलं आपल्याला उशीर झाला की काय. तो घडा भरल्या गेला आणि तो घडा भरल्या गेल्यानंतर एवढं त्याचं वजन वाढलं की तो घडा उचलला जात नव्हता. वाट पाहत होती. तेवढ्यामध्ये आले ना पायातले पैजण वाजत, ठमक 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 ठमक. छोटे नंदलाल उचलून देण्याकरता कोणी नव्हतं. हा एकच दिसला ना, मग आवाज झाला, अरे लल्ला तनिक इधर तो आजा. ठुमुक ठुमुक करत परमात्मा आले. एवढं सुंदर स्वरूप आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. हे गाल आहे ना फळासारखे असे लटकत होते देवाचे खाले. मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम. ही जी लोचन आहे ना, डोळे मोठे मोठे दिसत होते. एवढी सुंदर ती प्रेम मुद्रा त्या ठिकाणी तयार झाली. घडा उचलून दिला, देव निघून गेले. पण ते स्वरूप पाहिल्यानंतर जसं विदुराणी स्तब्ध झाली ना, तशी माधवी स्तब्ध झाली. तिथून हालायलाच तयार नाही. शेवटी काही तासानंतर गोपिका आल्या. ही डोक्यावर किती तास झाले ओझं घेऊन उभी आहे. तिला हात आला, अगं इथं किती वेळापासून उभी आहे. म्हटले ते जाऊ द्या, ज्याला मी पाहिलो तो कुठे गेला.
मग त्या गोपिकांना कडून चुकलं, बस आता आपलं काम संपलं. ज्याला दोष देत होती ना, आता त्याच्याबद्दलच चर्चा चालू झाली. बरं, आतापर्यंत पाहिलं नव्हतं आणि आवश्यक नाही की देवाला आपलंसं करण्याकरता त्याला पाहावं लागतं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते. रुक्मिणी मातेनं जे पत्र दिलं होतं कृष्णाला एका ब्राह्मण देवतेच्या माध्यमातून, त्याच्यात काय होतं लिहिलेलं? श्रुत्वा गुणान. देवा, मी तुम्हाला पाहिलं नाही, पण यांच्या मुखातून जी तुमची कीर्ती ऐकली त्याच्याहून तुमची मूर्ती मात्र मी बनवून माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवली आहे. आणि देवाचं स्वरूप आहे सुद्धा तसंच. बर्हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवास कनक कपिशंग वैजयंती च माला रंध्राण वेणोरधर सुदया पूरयन् गोपवृंदे वृंदारण्यम स्वपदरपदम प्राविशद गीत कीर्ती. आता त्याला मात्र पाहायची इच्छा निर्माण झाली. रोज सकाळी उठायची माधवी आणि गोपिकेला विचारायची की हे कृष्ण कुठं भेटतील, कुठं भेटतील, कुठं भेटतील. म्हटले आतापर्यंत तर नको नकोशे वाटत होते ना. म्हटले माफ करा, म्हटले पण कुठं भेटतील एवढा ऍड्रेस सांगा. म्हटले भेटूच शकत नाही. त्याने एकदा सांगितलंय ना, मला पाहता येणार नाही, पाहताच येणार नाही. म्हटले एक योग आहे तुझ्या जीवनामध्ये, तेवढा फक्त तुला सांगून जाते. म्हटले काय? त्यावेळेस गोवर्धनाच्या पूजेवरून वाद निर्माण झालेला होता. इंद्रदेवानं आपले काही स्वर्गातील देव पाठवून अतिवृष्टी केली होती, तर परमात्म्याने त्या गिरिराजाला आपल्या करंगडवर उचलून धारण केलं होतं. माधवी, तुला खरंच पाहायचंय का देवाला? हो, मी खूप चुकले, मला पाहायचंय, पण मला कळू नाही द्यायचं, कारण मीच त्याला पाहण्याकरता नाकारलाय. दुरून लांबून पाहायचंय, लपून पाहायचंय. म्हटले त्या गोवर्धनाच्या खाली नाही का खूप गर्दी जमलेली आहे, तिथं तू लपून पाहू शकते. ही माधवी तिथे गेली, लपून पाहण्याचा प्रयत्न केला. खूप गर्दी होती. गिरीधर म्हणून करंगडी लावून उभा होता ना परमात्मा, पण देवाचं वचन होतं ना, एकदा पाहशील, एवढं वेळ लागेल का तुला नंतर मला कधी पाहता येणार नाही. तुझी इच्छा असेल पण तू पाहणार नाही, जशी माझी इच्छा असेल पाहू देत नाही ना, तुला पाहता येणार नाही. ती माधवी लपून पाहण्याचा प्रयत्न केला. डोळ्यामध्ये अश्रू आले, डोळे धुंदुले झालेत, अंधकार निर्माण झाला. तिला असं वाटलं थोडं समोर जाऊन पाहू. जेवढं समोर जायची ना तेवढी फक्त प्रतिकृती दिसायची, पण देवाचं स्वरूप दिसत नव्हतं. तिला कडून चुकलं, मी खूप चुकले. या लोकांच्या लाजेस्तव लोक काय म्हणतील म्हणून मी देवाच्या जवळ गेले नाही. आता कोणी वंदा कोणी निंदा. सरळ उठली, धावत गेली आणि गिरिधराच्या पायाला आलिंगन दिलं. देवा, अरे काय रे गरीबाची एवढी परीक्षा घेतो, चुकले मी, पण आता तरी दर्शन दे. माधव म्हटले हे देवाचे वचन आहेत, हे खोटं होणार नाही. स्वतःला भक्त म्हणवते ना, सांग किती दिवस वाट पाहू शकते. म्हटले देवा, तू म्हणशील तेवढे दिवस वाट पाहिल. म्हटले तेवढे दिवस नाही, या अख्ख्या विश्वामध्ये या युगापर्यंत वाट पहा. जर या युगापर्यंत वाट पाहण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये असेल ना, मी तुला वचन देतो, येणाऱ्या पुढच्या युगामध्ये माझा परिचय, माझ्या प्रेमाचा परिचय माझ्यामुळे कमीन, तुझ्या जीवनचरित्रामुळे माझ्या जीवनचरित्राला उजाळा भेटेल. अख्खं युग संपलं. माधवीला देवाचं दर्शन घेता आलं नाही. देवानं वचन दिलं, पुढच्या अवतारामध्ये एका साधूच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत पोहोचेल. या अवतारातली माधवी, युग संपलं. पुढच्या अवतारामध्ये राजस्थानच्या भूमीमध्ये, मेवाड प्रांतामध्ये, एका उच्चतम डीएनए असणाऱ्या घरामध्ये रामदुदाजीची नात म्हणून मिहिरा या नावानं अवताराला आली, जन्माला आली, जिला आपण मीराबाई म्हणतो. लहानपणापासून लक्षणं दिसायला लागले जे पूर्वजन्मामध्ये देवानं वचन दिलं होतं. देवाचं नुसतं नाव जरी आठवलं तरी डोळ्याला अश्रू लागायची, एवढी भावनिक असणारी ती मीराबाई, जिच्या अंतरंगामध्ये कधीतरी विचार केला का तुम्ही? मीराबाईला माधव माहित नव्हते, मीराबाईला कृष्ण माहित नव्हते. कधीही तुम्ही राधाराणीचं भजन ऐका तर राधाराणीच्या भजनामध्ये माधव शब्द येतो आणि मीराबाईच्या शब्दामध्ये कधीही गिरीधर शब्द येतो. मीरा के प्रभू गिरीधर. कारण मीराबाईनं शेवटच्या अवस्थेत फक्त गिरीधरालाच पाहिलेलं होतं, दुसरं रूपच माहित नव्हतं, आधी पाहण्याचा योगच नव्हता, म्हणून कधीही म्हटलं की फक्त गिरीधर नागर. मग या अवतारामध्ये मीराबाईच्या स्वरूपामध्ये राजस्थानच्या भूमीमध्ये
एवढं सुंदर स्वरूप घेऊन आली. आणि त्यानंतरची अवस्था, या जगाच्या पाठीवर मीराबाईच्या प्रेमामुळं, मीराबाईच्या त्यागामुळं भगवंताची प्रचिती आली. काय म्हणतायत महाराज ऐका. एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. या राधाराणीच्या जीवनचरित्राचा उजाळा जर आपण पाहला, राधाराणींना त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, पण प्रेमातील सर्वोच्चम अवस्था असणारी उच्चतम अवस्था म्हणजे वियोग अवस्था आहे. त्या वियोगातले दोन्ही उत्तम उदाहरण म्हणजे राधाराणी आणि मीराबाई. ओ राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जिसे खो बैठी ओ गोविंद, मीरा हाथ बिक आया. एक मुरली एक पायल, एक पगली एक घायल, अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो. अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो. एक सूरत लुभानी एक मूरत लुभानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. एक राधा एक मीरा, मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मनमोहन. सगम पद पदम परे मग गरे सारे धरे, रे गम पम 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 पद पदी सरे. प्रभु गिरिधर नागर, राधा के मनमोहन. राधानित श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन. जोगन जोगन मीरा बन गई जोगन.
जोगी आया रे, जोगी आया रे। एक सिकंदर दिन में देखो जोगी आया रे। के प्रभु गिरिधर नागर, राधा के मनमोहन, राधानित श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन। एक रानी एक दासी दोनों हरि प्रेम की प्यासी, अंतर क्या दोनों की तृप्ति में बोलो, अंतर क्या दोनों की तृप्ति में बोलो। एक जीत न मानी एक हार न मानी, एक जीत न मानी एक हार न मानी। एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम चाहा। अंतर क्या दोनों की श्याम में बोलो, अंतर क्या दोनों की श्याम में बोलो। एक प्रेम दीवानी एक रस दीवानी, एक प्रेम दीवानी एक रस दीवानी। ओ एक एक प्रेम दीवानी एक